नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक छोटीशी आणि महत्त्वाची अपडेट आलेली आहे। मित्रांनो, महायुतीचं सरकार जर आलं तर सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यासंदर्भात महत्त्वाचा जाहीरनामा महायुतीच्या सरकारने घोषित केला होता। त्यामुळे आता राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलंय, सर्व पात्र महिलांना आता 2100 रुपये मिळणार हे फायनल आहे, कारण त्या संदर्भात त्यांनी घोषणा किंवा जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध केलाय। परंतु मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर एक महत्त्वाची घोषणा केली होती की नोव्हेंबरला सुद्धा आम्ही लाडक्या बहिणींना पैसे देणार आहोत। डिसेंबरचा जो हप्ता आहे तो डिसेंबरचा हप्ता डिसेंबरला न देता नोव्हेंबरला देणार। त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील महिला त्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। महायुतीचा मुख्यमंत्री जेव्हा बसेल त्यानंतर लगेचच हे 1500 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार। आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की जाहीरनाम्यामध्ये 2100 रुपये म्हटलंय, आता 1500 रुपये येतील की 2100 रुपये येतील? तर हे 1500 रुपये हे घोषित आहेत। डिसेंबरचा जो हप्ता आहे हा डिसेंबरचा हप्ता राज्य सरकारने अगोदरच मंजूर केलेला आहे। त्यामुळे तुम्हाला नोव्हेंबरला जो हप्ता येणार आहे हा 2100 रुपये नसून तो 1500 रुपये येणार आहे। त्यानंतर पुढचे जे हप्ते येणार आहेत हे 2100 रुपये येणार आहेत। जो 2100 रुपयाचा हप्ता जाहीर केलेला आहे किंवा 2100 रुपये देणार आहेत ते सरकारला द्यावं लागणार आहेत। जर समजा विधानसभेमध्ये चांगलं यश आलंय परंतु जर 2100 रुपयामध्ये जर काही गडबड झाली तर मित्रांनो, पुढे येणारे जे ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद, महानगरपालिका यांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये जनता जनार्दन नाराज होणार आणि त्यामुळे त्याचा फटका हा राज्य सरकारच्या महायुतीला बसू शकतो। त्यामुळे राज्य सरकार अजिबात गडबड करणार नाही। जे घोषित केलं 2100 रुपये ते सरसकट सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार। आता तुमच्या मनामध्ये असाही प्रश्न असेल किंवा इलेक्शन पूर्वी आम्हाला हे 1500 रुपये किंवा 2100 रुपये मिळणार, नंतर नियम बदलणार, नियम अटी वगैरे सगळं चेंज होणार। तर शक्यतो सध्या तरी होणार नाही, कारण पुढे लगेचच पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या निवडणूक येणार आहेत। त्यामुळे जर लाडक्या बहिणीच्या यशानंतर जर पुन्हा हा फटका सहन करायचा असेल तर ते निर्णय बदलतील। जर फटका सहन करायचा नसेल तर ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना चालू आहे, जसं लाडकी बहिणीमुळे विधानसभेला यश प्राप्त झालंय त्याच पद्धतीने बाकीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा यश मिळावं अशी अपेक्षा ठेवून लाडक्या बहिणीमध्ये किंवा लाडक्या बहीण योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करू शकत नाही। मित्रांनो, अशा पद्धतीने 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार, 1500 कधी मिळणार, 2100 कधी मिळणार, लाडकी बहीण योजना पुढे कशा पद्धतीने चालणार याविषयी छोटीशी आणि महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय। सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत, सर्व पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।